हरिओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 32. तत्प्रतिषेधार्थम एकत्व अभ्यास. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला जे अडथळे म्हणजे अंतराय आणि त्यांचे परिणाम जे आहेत हे निर्माण होतात त्यांचा नाश कसा करायचा याचं उत्तर या सूत्रामध्ये देतात. तत् म्हणजे त्या अंतराय आणि विक्षेपांचे, प्रतिषेधार्थम म्हणजे नाश करण्यासाठी, दूर करण्यासाठी, एकत्व म्हणजे एकाच तत्वावर एकाच विषयावरती अभ्यास करणे. त्या सर्व अडथळ्यांना दूर करण्यासाठी, नाश करण्यासाठी एकाच तत्वावरती सातत्याने अभ्यास करणं म्हणजे साधना करणे आवश्यक आहे. आपलं मन अनेक दिशेंना पळत सुटलेलं आहे, म्हणूनच विक्षेप निर्माण झालेत. विक्षेप म्हणजे विचलन निर्माण झालेलं आहे. पण जेव्हा साधक एकाच तत्वावर, मग ते ओंकार तत्व असू द्या, ईश्वर तत्व असू द्या, आपला श्वास असू द्या किंवा आपली चेतना असू द्या, यावरती एकाग्र होतो, तेव्हा त्याचं मन हळूहळू शांत होतं. अशा प्रकारे सातत्याने ध्यान करून एकाग्रता वाढवून हे अडथळे, अंतराय किंवा विक्षेप नाहीसे करता येतात. मन स्थिर होण्यासाठी एक तत्व आवश्यक असतं. ते तत्व म्हणजे श्रद्धा, देव, आत्मा किंवा श्वासाचा प्रवाहही असू शकतो. त्या एका तत्वाशी मन जोडल्यानंतर ते अडथळे, शंका आणि अस्थिरता आपोआप नाहीशा होतात. जसं अनेक दिशांना वाहणारे पाणी अडथळा निर्माण करते, पण तेच पाणी एकाच प्रवाहातून वाहू लागले की त्याला योग्य शक्ती मिळते, दिशा मिळते. तसंच मन एकाग्र झालं की साधकाला स्थैर्य आणि आत्मशांती प्राप्त होते. धन्यवाद.